शिवसेनेनं पक्षफोडीच्या मुद्द्यावरनं ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवलाय। शरद पवारांनी शिवसेना फोडली होती याची आठवण दीपक केसरकरांनी करून दिली आहे। पक्ष फोडणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेससोबत उद्धव ठाकरेंनी केलेल्या आघाडीवरून दीपक केसरकरांनी जिव्हारी लागणारी टीका केली आहे। शिवसेना फोडणारे पवार ठाकरेंना कसे चालतात? शिवसेनेनं ठाकरेंना करून दिली पवारांच्या फोडाफोडीची आठवण। राष्ट्रवादी काँग्रेसशी केलेल्या आघाडीवरून ठाकरेंना डिवचलं। महाविकास आघाडीच्या स्थापनेपासूनच उद्धव ठाकरेंचं राजकारण हे पवारांच्या सल्ल्यानुसारच चालल्याचा आरोप होतोय। शिवसेना हातची गेल्यानंतर आता उद्धव ठाकरेंना शरद पवारच आधार आहेत, पण शिवसेनेच्या नेत्यांना हेच खूप लागलंय। शरद पवारांनी अनेक वेळा शिवसेना फोडल्याची आठवण शिक्षण मंत्री दीपक केसरकरांनी करून दिली आहे। शरद पवारांनी छगन भुजबळांना शिवसेनेतून फोडलं होतं। भास्कर जाधवांनाही ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घेऊन गेले होते। ठाण्याचे माजी खासदार आनंद परांजपेंनाही त्यांनी शिवसेनेतून तोडलं होतं। आमदार दौलत दरोडा यांनाही त्यांनी शिवसेनेतून फोडलं होतं। शिवसेनेच्या नेत्यांना फोडल्याची यादी मोठी असल्याचा टोला केसरकरांनी लगावलाय। मंत्रीपद वाचवताना जे बाळासाहेबांनी त्यांच्यासाठी केलेलं होतं आज सगळ्यात विसरत नाही। तुम्ही मात्र एका मिनिटामध्ये सगळं विसरता आणि सत्तेपोटी आपल्या जे खऱ्या अर्थाने अनेक वर्ष ज्यांनी दुश्मनी केली, अनेक वर्ष ज्यांनी शिवसेना फोडली, त्यांच्या बरोबर तुम्ही जाता। याच्यासारखं वाईट दुसरं काहीच नाही। कृपया लोकांना खोटं सांगू नका। उद्धव ठाकरेंची सध्याची राजकीय वाटचाल शरद पवारांच्या सल्ल्यानुसार चालल्याचं शिवसेनेला खुपतंय। उद्धव ठाकरेंना शरद पवारांपासून दूर करण्याकरता जाणीवपूर्वक पवारांनी शिवसेना फोडल्याचे दाखले सत्ताधारी देत आहेत। पवार ठाकरेंमध्ये दुरावा निर्माण करण्यात सत्ताधाऱ्यांना कितपत यश येतंय हे पाहावं लागेल। शिर्डीहून हरीश दिमोटेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। औरंगाबादचं नाव बदलल्यानंतर त्या विरोधात आंदोलन सुरू झालंय। हे आंदोलन सुरू असतानाच आता थेट औरंगजेबाची कबरच उखडून टाकण्याची मागणी होतीये। शिवसेनेला ही कबर संभाजीनगरमध्ये नकोशी झाली आहे। औरंगजेबाची कबर खुलताबादमधनं उखडून टाका अशी मागणी शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांनी पंतप्रधान मोदींकडे केली आहे। मी तो विनंती करणार आता केंद्र सरकारला, ती खुलताबादमध्ये जी कबर आहे ती कबर सुद्धा तिथून काढून टाकावी। ही सुद्धा मी या ठिकाणी पंतप्रधानांना लेटर पाठवून सांगणार आहे, कारण कुठल्या जाती धर्माच्या या विरोधात नाही की त्यांनी या बाबतीत आम्ही जे बोललो तर त्यांची गंभीर दखल घ्यावी। चांगलं प्रतिक्रिया करू द्या त्यांचा अधिकार आहे, त्यांना काय करायचं आहे। आणि पंतप्रधानांना कशाला बाबा, आपण तर शिवसैनिक आहे ना। कधी घेतलं होतं का? तुमचे जे बाळासाहेब ठाकरे होते ते बाळासाहेब ठाकरेंनी कधी कोणाची परवानगी घेतली नाही होती। आणि हे इतके हे झालेले आहे, कमजोर झालेले आहे की त्यांना आता पंतप्रधानांची मदत लागत आहे, असले शिवसैनिक।